हे पिपळाच्या सावलीला आला जागा मनाला या मनाला मामाच्या कथेला आता दादा सुरुवात कशी झाली असायला. वाचणाऱ्या
जगाचा चालक माझा देव बाळू मामा आणि स्वतः मात्र या देव बाळू मामाचे माता पिता त्या वेळेला असणारे माया पार भावेन त्यांची देवा राणी सुंदरा माता मात्र त्या कोळ्या गावाला आपला देवा पारंपरिक व्यवसाय शेळ्या मेंढ्या लागल्यात देवा राखायला नाचणारा उपाय तोडा प्रपंचा लागला होता करायला त्या जाग्याला प्रपंचा लागले होते करायला दिवस लागले होते काढायला दिवसा माग दिवस महिन्या माग महिने वर्षा माग वर्ष लागली होती लोटाय त्या वेळेला एवढ्याच या वेळात एवढ्या या टायमात त्यांच्या देवा या पोटाला त्यांच्या देवा पोटाला एक मुलगी आणि भिवानी भैरू नावाचं दोन मुलगा होत मात्र त्या जाग्याला तीन बाळ त्यांच्या पोटाला होती त्या ठिकाणाला असणारी गंगूबाईन स्वतः गंगूबाई सुंदरा मातेच्या बोटाला धरणार भिवान भैरू कडेला मात्र त्या वेळेला आणि आपल्या शेळ्या मेंढ्या लागले होती राखायला असणाऱ्या कोळ्या गावाला दिवस लागले तर काढायला त्या जाग्याला दिवस लागले होते काढाय त्या वेळेला दिवसा माग दिवस त्या ठिकाणाला महिन्या माग महिने जसं लोटलं त्या ठिकाणाला आणि त्या असणाऱ्या सुंदरा मातेचं देवा माहेर गरते हापाचे वाडी होते मात्र त्या वेळेला अरे बाबा नवसाला धावणारा हाकेला पावणारा देव हलसिद्धनाथ मात्र त्या वेळेला दिवाळीच्या अगोदर दसरा झाल्यावर भूम पौर्णिमेला यात्रा भरत्या मात्र त्या वेळेला सुंदराबाई लागल्या विचार करायला आपल्या देवा माहेराला निघून गेलं पाहिजे त्या जाग्याला त्या वेळेला गेलं पाहिजे आप्पा हलसिद्धनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे त्या वेळेला एवढ्याच या वेळात एवढ्या या टायमात एवढ्याच या वेळात एवढ्या या टायमात पाया लागली कडाई बाबा असणारी सुंदराबाई मात्र वाट लागल्या चालायला कोळ्या गाव सोडलं वाटचाल करीत त्या जाग्याला असणारे दोन बाळ संगतीला घेऊन त्या वेळेला कशी सुंदरा माता निघून आले हलसिद्धनाथाच्या रावळाला आप्पाच्या वाडीला त्या वेळेला अरे आप्पाच्या वाडीला देवा हलसिद्धनाथाच्या रावळाला स्वतः येऊन उभी राहिली त्या जाग्याला यात्रा लागली होती भरायला पै पाहुणं लागलं होतं घोडा वयाला
आणि असणाऱ्या सुंदरा मातेनं हात जोडलं, गुडघं टेकलं न स्वतः सिद्धनाथाला काय लागली होती बोलायला त्या जाग्याला. सिद्धनाथाला दोन्ही हात जोडल्याने लागली होती तेव्हा सांगायला स्वतः मात्र 2 मुलं, 1 मुलगी माझ्या पोटाला त्या ठिकाणाला. माझ्या मग भैरोला भैरोला माझ्या मग भैरोला भैरोला पाठबळ देण्याला देण्याला पाठबळ देण्याला देण्याला माता काय लागली होती बोलायला त्या जाग्याला. असणाऱ्या देवा माया भैरूच्या स्वतः मात्र भैरूला पाठबळ देण्याकरता एक देवा मुलगा त्या वेळेला. अरे माझ्या भैरूला पाठबळ देणारा एक मुलगा माझ्या पोटाला हलसिद्धनाथा द्याचा मात्र त्या वेळेला. अरे तुझ्या येणाऱ्या यात्रेत स्वतः गुलाल मंडाऱ्याची उधळण मी करील नवस लागल्या सुंदरा माता बोलायला त्या जाग्याला. आणि जसं त्या वेळेला नवस बोलल्या स्वतः या हरसिद्धनाथाला नवस बोलून स्वतः मात्र त्या ठिकाणाला पाठी मागल्या बाजूला आपल्या बापाच्या घराला त्या भोते मामाच्या वाड्याला सुंदरा माता निघून आले. त्या आप्पाच्या वाडीतील असणारे 5 दिवसाची यात्रा संपूर्ण देवाचा प्रसाद भक्षण करून निघून आली होती. पाठी मागल्या बाजूला असणारे आपल्या अकोळ गावाला त्या जाग्याला. अकोळ्या गावाला जशी निघून आली त्या वेळेला आणि ठरल्याप्रमाणे नीतीच्या नियमाला काबाड कष्ट शेळ्या मेंढ्या असा देवा परपंचा तिचा सुरू झाला त्या वेळेला. आई बाई मी येईन बाळू मामा डोळ भरून रूप पाहिन. आई बाई मी येईन रे बाळू मामा तुझं डोळ भरून रूप पाहिन. मामा तुमचं डोळ भरून रूप पाहिन. हातात काठी खांद्यावर घोंगडे बाळू मामा राहतो सदैव भगतांच्या पाठी. हे बाई बाई मी येईन बाळू मामा डोळ भरून रूप पाहिन. बाई बाई मी येईन रे हरसिद्धनाथा तुझं डोळ भरून रूप पाहिन. तुझं डोळ भरून रूप पाहिन. बाबा त्या असणाऱ्या अकोळ्या गावाला असणारी सुंदरा माता शेळ्या मेंढ्या लागली होती राखायला नाचणाऱ्या त्या मायाप्पा सिदाला आपल्या देवापतीला स्वतः पारंपरिक व्यवसायात मदत लागली होती करायला त्या जाग्याला. हातभार लागली होती लावायला स्वतः मात्र त्या ठिकाणाला
आणि असणाऱ्या काबड कशातून परपंचा चालवत त्या वेळेला दिवसा माग दिवस अन महिन्या माग महिना लागलं होतं जायला पण बाबा हलसिद्धनाथाच्या रावळ्याला केल्याला नवस कधी वाया जाणार नाही मात्र त्या वेळेला नवसाला पावणारा हा केला धावणारा देव हलसिद्धनाथ मात्र त्या जाग्याला आणि देवा तो असणारा हलसिद्धनाथ जसा या सुंदरा मातेला पावला त्या वेळेला एवढ्याच या वेळात एवढ्याच या टायमात अकोल्याच या गावाला अकोल्याच या गावाला या मातेला सुंदराच या मातेला गर्भराईला पोटाला गर्भराईला पोटाला लागेल सरायला महिन्या लागल्यात भरायला एक चढताना आई नाव तुझे ओढाला एक चढताना बाळू मामा नाव तुझे ओढाला मात्र असणाऱ्या त्या अकोल्या गावाला आणि त्या सुंदरा मातेला काही थोडं दिवस गेल्या बरोबर घर भरायला होता दादा पोटाला त्या जाग्याला आणि राहिलेल्या गर्भाला दिवसामाग दिवस जसं लागलं होतं भराय त्या वेळेला महिन्या मागे महिने लागले होते घरायला पण त्या असणाऱ्या सुंदरा मातेचे निश्चित भक्ती पंढरीच्या पांडुरंगावर होती आणि नित्य नेमानं महिन्यातल्या 2 एकादशी असणारी सुंदरा माता करत होती त्या जाग्याला आणि जशी एकादश करत असत त्या ठिकाणाला आणि जसं भरलेल्या महिन्याला महिन्या मागून महिने त्या वेळेला महिन्या माग महिने लागले होतं चरायला 9 महिने 9 पूर्ण झालं मात्र त्या वेळेला अरे बाबा एकादशीचा जागर त्या अकोल्या गावाला भजन कीर्तनात ती सुंदरा माता तल्लीन होऊन रामारात्र लागल्या काढायला त्या जाग्याला आणि जसे त्या वेळेला रामारात्र लागल्या काढायला रामारात्र काढून त्या ठिकाणाला आल्या जलमी हो गयावा आल्या जलमी हो गयावा बाळू मामा करतो तुमचा धावा माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा 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 मामा तुमच्या जातीत उदार झाला सात जन्माची आले पुण्याई फळाला एक वरदान बाळू मामा द्याव एक वरदान बाळू मामा द्याव पुनर्जन्म तुमच्या जातीत व्हावा माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा एकादशीच्या दिवसाला रात्रभर त्या जाग्याला जशी सुंदरा माता भजन कीर्तनात दंगल होऊन त्या वेळेला असणारे स्वतः मात्र रामाची रात्र त्या ठिकाणाला निघून गेले सवळच्या पाऱ्याला बाबा सोमवार या दिवसाला द्वादशीच्या दिवसाला
सायंकाळी 4:23 अगदी देवा सुखरूपणे ती सुंदरा माता आकुळ गावाला बाळतपण झाले आणि तिच्या पोटाला एक देवा सुंदर मुलगा जन्माला आला. मात्र त्या जाग्याला जसा मुलगा जन्माला आला त्या वेळेला आनंद झाला सुंदरा मात्याला आणि स्वतः या मायापा सीताला त्या वेळेला. स्वतः मात्र बाळ झालं होतं. पोटाला जन्माला आल्याबरोबर असणार तिच देवा बाळ अगदी लहान वयाला लागलं होतं हसायला. तेव्हा सासू घरच्या सुनान माया घरच्या लेकी लागल्यात बोलायला. बाळ कसं नक्षत्रवाणी सुंदर जन्माला आलंय. मात्र त्या जाग्याला एकामेकीला बोलायला आणि तोच बाळ असणाऱ्या त्या बाळाची देवा 5व्या दिवशी पाचुली पुजली त्या ठिकाणाला. एवढ्या या वेळात एवढ्या या टायमात हे 12व्या या दिवसाला 12व्या या दिवसाला दादा त्या जाग्याला आणि देवा त्या वेळेला बारशाचा आरंभ त्याने गाठला. सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी बोलवून घेतल्या आणि सर्वजण मिळून लागले होत्या देवा विचार काय कराय त्या वेळेला. अरे असणाऱ्या ह्या बाळाचं नाव काय ठेवायचं. मात्र त्या वेळेला पण देवा पूर्वी पद्धत होती आज्याचं नाव नातवाला ठेवायचं म्हणून त्या जाग्याला असणाऱ्या मायापा सिद्धाचं या मायापा अनुभवेच्या बापाचं नाव बाळापा होतं आणि अगदी त्याप्रमाणे आज्याचं नाव नातवाला द्यायचं म्हणून असणाऱ्या लहानतान्या बाळाला त्या ठिकाणाला. अरे असणाऱ्या लहानतान्या बाळाला बाळाप्पा म्हणून नाव ठेवलं. 12व्या दिवसाला नाकोळ्या गावाला साखर लागलं होतं सर्व सारे वाटायला. मात्र त्या जाग्याला त्या वेळेला असणारा तो लहानताना बाळापा थोड्या दिवसानं लागला होता वाढाय त्या ठिकाणाला. या जग दुनियामध्ये बाळू मामा गाजतो या. अहो या जग दुनियामध्ये बाळू मामा गाजतो या. या भोळ्या भगताला मामा लगेच पावतो या. 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 मामांची करावी सेवा. सेवा केल्यावर मिळेल मेवा. बाळू मामांची करावी सेवा. सेवा केल्यावर मिळेल मेवा. या बाळू मामाचा भंडारा कपाळावर हाय. या
भोळ्या भगताला मामा लगेच पावतोया जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतोया जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतोया भोळ्या भगताला मामा लगेच पावतोया बकरी राखल्यावर मामा देईल भाकरी भक्ती भावाने राखावी बकरी राखल्यावर मामा देईल भाकरी या बाळू मामाची सेवा नाही जाईत वाया या भोळ्या भगताला मामा लगेच पावतोया जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतोया भोळ्या भगताला मामा लगेच पावतोया बाबा दादा त्या हसणाऱ्या हाकोळ्या गावाला त्या जाग्याला हसणारा तो लहानताना बाळच्या वेळेला दिवसामाग दिवस महिन्यामाग महिने लागला होता वाढाय त्या वेळेला लहानाचा मोठा लागला होता अरे बाळाप्पा होयाला मात्र त्या हाकोळ्या गावाला लहानपणीच शेळ्या मेंढ्याची आवड आणि पशु पक्ष्याची स्वतः मात्र आवड होती मात्र त्या जाग्याला आणि देवाच्या वेळेला आवड होती त्या ठिकाणाला असणारा तो बाळाप्पा काय लागला होता कराय त्या जाग्याला अरे आपल्या बापाच्या शेळ्या मागणं स्वतः बाळाप्पा जाणार मात्र त्या वेळेला अरे बाळाप्पा कधी शाळेत गेला नाही तर कधी दोस्तात गेला नाही मित्रात बाबा कधी रमला नाही मात्र त्या जाग्याला देवाच्या वेळेला असणारा तो लहानताना बाळाप्पा काय करत असे त्या जाग्याला अरे स्वतः काटेरी झाडाच्या पेट्यावर जाणार झोपणार हीच माझी गादी आहे म्हणणार उंच झाडाच्या शेंड्यावर जाणार हीच माझं शिखर आहे असं म्हणणार त्या जाग्याला असणार त्या कुळगाव या बाळाप्पाला सुधरा मातेला तुझा बाळू कुळा येडा लागले होते म्हणायला त्या ठिकाणाला का माया का ठिकाणाला असणाऱ्या त्या मायापाशीदाला आणि सुधरा मातेला त्या वेळेला सर्व सारं गाव लागलं होतं नाव ठेवायला मात्र त्या वेळेला अरे मायाप्पा अरे सुंदराबाई तुझा बाळू अगदी जन्मल्यापासूनच खोळ्यासारखा कसा करतोय मात्र त्या वेळेला अगं बाई काट्याच्या पेटावर कोण झोपतं का झाडाच्या शेंड्यावर जाऊन कोण बसतं का मात्र त्या वेळेला तुझ्या बाळूचं बाय काय खरं नाही त्या जाग्याला असं देवा सगळं गाव लागले या बोलायला तेव्हा वाईट वाटलं होतं या मायापाशीदाला सुंदरा मातेला बाकीची पोरं कसे आणि आपल्या बाळूला नाव ठेवते ते तेव्हा या दिवसामाग दिवस गेल्याबरोबर त्या जाग्याला सद्भक्त श्री सद्गुरू बाळूमामा देवालय कल्लकवाडीचे आमचे पुजारी आनंदा मामा यांच्या मातोश्री त्याने एक आमच्या ओविकार मंडळाला नातवाच्या नावानं बाळकृष्णाच्या नावानं मामांच्या कथेसाठी एक आमच्या ओविकार मंडळाची छोटीशी कला पाहून चाललेल्या मामाच्या कथेसाठी एक 101 रुपयाचे भावमान आमासने केले
माझ्या मामानं त्यांना द्रिगाविषय शतकोटीच्या विषय भरभराटीच्या विषय देवो हीच मामा चरती प्रार्थना श्री बिरदेव विकार मंडळ कामेरी तालुका ओळवा जिल्हा सांगली आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा देवा जसं त्या ठिकाणाला वाईट वाटलं होतं जीवाला त्या बाळापाच्या पायात सगळं गाव आपल्याला नावं लागले ठेवायला तेव्हा या बाळूचं काहीतरी केलं पाहिजे त्या जाग्याला. बाबा कसं आहे माहितीये का या जगाच्या पाठीवर जरी बघायला गेलं तर बाबा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं ही फक्त आपल्या आई आणि बापालाच तेवढं वाटत असतं. आणि मुलाविषयी जरी आई बापानं असं कुणाचं काय ऐकलं तर त्या आई बापाचा जीव तिळतिळ तुटल्याशिवाय राहत नाही. पण बाबा आत्ताची आजकालची पोरं आई बापाला विसरत्यात कुणाच तर काहीतरी ऐकत्यात व्यसनाधीनता होत्यात आणि असणारे आई बापाला लाता घालत्यात. पण बाबा देव जरी आपल्याला पावायचा असला आणि देवाचं दर्शन घेतलं जरी घ्यायचं असलं तर बाबा आई वडिलाची प्रथमतः सेवा केल्याशिवाय देव कुणाला भेटत नाही. म्हणून काय म्हणायचं आहे माहितीये का देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी स्मरण करावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे आदि चरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे या भगवंताचे मग होईल दर्शन देव देईल दर्शन तुला घरी येऊन आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी बाबा विचार पडला होता मनाला त्या जाग्याला विचार केला म्हणाला जसं त्या ठिकाणाला आणि वाईट वाटलं होतं जीवाला या बाळूच्या पायात आपल्याला गावात सगळं नावं ठेवतं तेव्हा या बाळूचं काहीतरी केलं पाहिजे त्या वेळेला. अरे बाबळूला माझ्या स्वतः मात्र कुठंतरी देवा कामधंद्याला अडकवला पाहिजे त्याशिवाय माझा बाळू सुधारणार नाही. चिंता वाटली मायापाच्या जीवाला त्या जाग्याला चिंता वाटली या मायापा सिधाला त्या वेळेला आणि गुसायो मायापा अरभावे मायापा सिद्ध चिंतागती झाला. विचार लागला होता कराय त्या ठिकाणाला विचार लागला होता करायला माझ्या बाळूसाठी काहीतरी देवा काम मिळतंय का म्हणून गावागावात माहिती लागला होता. लहानताने आबाळूला कुठं देवा कामाला ठेवायचं चौकशी लागला होता दादा करायला त्या जाग्याला चौकशी लागला होता कराय त्या वेळेला. नाव सांग संगीता पाते बालभगिनी संगीता पाते एक बालभगिनीनं आमच्या ओविकार मंडळाला 101 रुपयाचे बहुमान केले. ओविकार मंडळ आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जसं बाबा विचार पडायला होता म्हणाला त्या जाग्याला विचार केला म्हणाला देवा त्या वेळेला असणारा तो आरभावे लागला होता गावाला गाव त्या अकोल्या गावात काम धंदा बघायला. एवढ्याच असणाऱ्या त्या अकोल्या गावामध्ये काय थोड्या लोकांनी स्वतः मात्र या असणाऱ्या मायापा सिधाला काय सांगितलं त्या जाग्याला मायापा सिधाला लागल्यात बोलायला अरे तुझ्या मायापा स्वतः तुझ्या लहानतान्या बाळूला अरे त्या चंदुलाल शेडीच्या वाड्याला गाय गुरे राखण्याला चाकरीला ठेव. तो चंदुलाल शेडजी तुझ्या बाळापाला चाकरीला ठेवलं. एवढं ऐकलं मायापानं स्वतः त्या बाळूला काय केलं होतं मात्र त्या जाग्याला धरलं या त्याच्या या दंडालावर बाबा दंडालावर धरलं त्याच्या दंडालावर बोल देवाया चालला वर देवा चालला वर निघून देवा चालला वर
मायाप्पा शिदान अरे लहानताने बाळूच्या दंडाला धरलं त्या जागी आला. दंडाला जसलं या बाळूमामाच्या दंडाला धरलं वाटचाल करीत करीत असणारा मायाप्पा सिद्ध त्या लहानतान्या बाळूमामाला घेऊन चंदूलाल शेडजीच्या वाड्या पुढल्या बाजूला जसं येऊन उभा राहिलं त्या वेळेला लहानतान्या बाळूला स्वतः बाळूला जसं या शेटजीच्या वाड्याला जाऊन येऊन उभा राहिलं आणि शेटजीला जशी हाड्या मारली शेष्टीला दोन हात जोडले त्या ठिकाणाला आणि स्वतः मायाप्पा शिद लागला होता शेडजीला बोलायला मात्र त्या जागी आला. माझ्या म्हणला बाळूला देवा त्या वेळेला स्वतः मात्र लहान माझा बाळू आहे त्या ठिकाणाला तुमच्या देवा गाय गुर राखण्याकरता माझ्या बाळूला तुमच्या वाड्याला चाकरीला ठेवावं त्या वेळेला एवढं ऐकल्या बरोबर कोड पडलं होतं स्वतः त्या चंदूलाल शेडजीला मात्र त्या वेळेला आणि चंदूलाल शेडजी मायाप्पाला लागला या बोलायला त्या जागी आला. अरे बाबा तुला याड लागले का खुळ लागले त्या वेळेला तुझा येऊ लहानताना बाळ त्या वेळेला काय देवा काम करील आणि कसं त्याला चाकरीला ठेवलं याड लागले का खुळ लागले तुला त्या वेळेला नाव सांग विचारून सांगा की आता मनोरथ बसलेला की काहीतरी आवाज कसा बसला तर असं बोलायला जसं दादा त्या वेळेला विचार पडायला होता मनाला मात्र त्या जागी आला. विचार पडला मनाला चंदूलाल शेडजीच हे शब्द ऐकताच मायापाशी लागलाय बोलायला काय पण करा पण माझ्या बाळूला तुमच्याकडे चाकरीला ठेवा त्या वेळेला चंदूलाल शेडजी लागला होता माया बोलायला अरे माया तुझा बाळू मात्र त्या जागी आला. अरे म्हटला त्याचं वय नाही चाकरी करायचं आणि तरी सुद्धा मायापाशी का ऐकण्याचा झाल्या बरोबर स्वतः या शेडजीनं असणाऱ्या लहानतान्या बाळूमामाला त्या वेळेला जसं मात्र लागला होता बोलायला मात्र त्या वेळेला अरे तुझ्या बाळू कुठे मला धाव म्हटल्या बरोबर चंदूलाल शेडजीने स्वतः मायापाशी निघून आल्या तर बाहेरल्या बाजूला त्या जागी आला. बाहेरल्या बाजूला चंदूलाल शेडजी मायाप्पा सिद्ध निघून आलं होतं बाहेरच्या बाजूला त्या जागी आला. बाहेरल्या बाजूला जसं निघून आल्या बरोबर असणारा तो लहानताना बाळूमामा स्वतः या शेडजीच्या वाड्याला काय थोड्या दिवस झाल्याला एक देवा गाय गोट्यातली गाय आजारी पडलेली त्या वेळेला कित्येक दिवस त्या शेडजीच्या वाड्याला गायनं चारा पाणी सोडला होता आणि तो लहानताना बाळू आल्याबरोबर असणारी तीच देवा शेडजीची गाय चारा पाणी लागली होती खायला एवढं नेत्रानं पाहिलं अरे त्या चंदूलाल शेडजीला आनंद बाबा जीवाला झाला त्या जागी आला. आनंद झाला जीवाला आनंदाच्या भराला असणाऱ्या स्वतः या मायाप्पा सिद्धाला चंदूलाल शेडजी लागले ती बोलायला आणि म्हणला तुझ्या बाळूला माझ्या देवा चाकरीला त्या ठिकाणाला अरे आदमापूरच्या बाळू मामा हौशील का रे मला अरे आदमापूरच्या बाळू मामा हौशील का रे मला कसं सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन
दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे चंदूलाल शेट्टीच्या वाड्याला लहानतान्या बाळूमामाला चाकरीला ठेवून असणारा मायापा सिद्ध त्या जाग्याला परत आपल्या घरवाड्याला निघून आला होता न स्वतः लहानताना बाळूमामा अरे त्या चंदूलाल शेट्टीच्या वाड्याला गाई गुरे लागला ये राखायला पण असणाऱ्या त्या चंदूलाल शेट्टीच्या मातेनं त्या जाग्याला चंदूलाल शेट्टीच्या मातेनं देवा त्या वेळेला किती केलं तर आपला पोटचा गोळा आहे आणि वाईट वाटलं होतं जीवाला असणाऱ्या माझ्या सुंदरा मातेला त्या ठिकाणाला वाईट लागलं होतं वाटायला पण त्या चंदूलाल शेट्टीच्या मातेनं अरे ही धनगराचं पोरगाय म्हणून तिला गोट्यात जागा दिली एक देवा ताळीने एक देवा स्वतः तांब्या दिला होता लहानतान्या भाडूला जेवण्याला त्या जाग्याला लहानतान्या बाळूला जसा देवा त्या वेळेला दिलेला त्या ठिकाणाला आणि रोज सांज सकाळ देवा त्या थाळीत तो बाळू मामा जेवणार त्या वेळेला अव हात जोडून विनंती बाळू मामाला अव हात जोडून विनंती माझ्या देवाला उदंडा विषय लाभू दे आनंद मामाला हात जोडून विनंती बाळू मामाला उदंडा विषय लाभू दे आनंद मामाला उदंडा विषय लाभू दे आनंद मामाला कसं आहे बाबा होय आनंद मामा किंग आहे होय आणि गडदे सर म्हणजे किंग मेकर आहे बरोबर. काय म्हणायचं माहित आहे का हा. अव खरे हाय खरे हाय खरे हाय गडदे सर आमच्या हृदयात हाय खरे हाय खरे हाय खरे हाय गडदे सर आमच्या हृदयात हाय सर आमच्या हृदयात बाळू मामाला या राखणेला सोन्याचे घुंगरू त्याच्या गोपणीला बाळू मामाला माझा राखणेला अरे सोन्याचे घुंगरू त्याच्या गोपणीला सोन्याचे घुंगरू त्याच्या गोपनीला शेडलीच्या वाड्याला या वाड्याला जगायाचा मालक या मालक बाळू माझा मामा की या मामा की वा काय झालं नवाल या नवाल
जाग्याला कोड पडलं होतं जीवाला. अरे जसा लहानताना बाळापा लागला या चाकरी करायला तवापासून चंदूलाल शेठजीची भरभराट लागल्या व्यापारात होयाला त्या जाग्याला. आणि व्यापारात लागल्या भरभराटी होयाला. आणि या बाळूमामाच्या जसा पायगुणानं चंदूलाल शेठजी जे प्रगती लागली होती व्हायला त्या वेळेला. अरे बाबा गाई गुरे लागल्यात भरपूर प्रमाणात दूध द्यायला मात्र त्या वेळेला मोठी उलाढाल लागल्या शेठजीच्या वाड्याला वयाला. दिवसा मागे दिवस लहानताना बाळू माझा स्वतः चाकरी लागला होता करायला गाई गुरे लागला होता करायला कायला. अरे त्या शेठजीच्या मातेनं दिलेले गळक्या ताळीत लिंबाची काठी घालणार त्या जाग्याला. आमचे मित्र थेऊरगावचे सद्भक्त दिनेश दादा आगलावे यांनी आमच्या ओविकार मंडळाला चाललेल्या ओवीसाठी 101 रुपयाचे बहुमान केले. ओविकार मंडळ आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तेव्हा कोडे पडले जीवाला जसं त्या ठिकाणाला शेडजीची भरभराटी व्हायला लागल्या बरोबर. सद्भक्त बिरदेव वाघमोडे यांनी आमच्या ओविकार मंडळाला 51 रुपयाचे बहुमान केले. ओविकार मंडळ शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेडजीची भरभराट लागल्या व्हायला शेडजीला आनंद झाला होता त्या वेळेला. आणि असा यो बाळू मामा चाकरी करत करत दिवसा माग दिवस लागलं होतं सराय त्या वेळेला. दिवसा मागे दिवस लागल्यात चरायला वर्ष लागलं होतं भरायला मात्र त्या वेळेला. अरे कोण्या एका दिवसाला संध्याकाळच्या वेळेला लहानताना बाळू गाई गुर घेऊन निघून आला होता शेडजीच्या वाड्याला गाईच्या गोट्याला. सर्व सारी कामावरले लहानतान्या बाळू मामानं त्या जाग्याला. आणि जशी सर्व कामे आरवून त्या वेळेला असणाऱ्या ती गळकी थाळी घेऊन सर्व गड्या समान बाळू मामानं जेवण केलं त्या वेळेला. एवढ्या गा वेळात गड्या गाय एवढ्या या टायमात शेडजीच्या वाड्याला गड्या गा संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला असणारा लहानताना बाळू मामा आणि त्या गाईच्या गोट्याला स्वतः झोपी गेला त्या जाग्याला. झोपी जसा गेला त्या वेळेला आणि असणाऱ्या भर मध्येलीच्या रात्रीला स्वतः मात्र असणाऱ्या चंदूलाल शेठजीच्या वाड्याला त्या गायच्या गोट्याला त्या ठिकाणाला. अरे गायच्या गोट्याला स्वतः बाळू मामाने ती गळकी टाळी लक देवा चकचकीत करून ठेवली होती देवळीला. आणि भर मध्यानं रात्रीला स्वतः त्याच देवा टाळीच्या छिद्रातून उजेड लागला होता पडायला वीज सारखा वाडा लागला होता स्वतः चकचकायला त्या जाग्याला. सद्भक्त बाळूमामा भक्त वैष्णवदादा कारंडे यांनी आमच्या ओविकार मंडळाला 101 रुपयाचे बहुमान केले. ओविकार मंडळ आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा जसं त्या ठिकाणाला भर मध्ये रात्रीला गाईच्या गोट्याला शेडजीच्या वाड्याला जसं त्या ठिकाणाला बालभक्त हर्षद गवळी या एक बालभक्तांना आमच्या ओविकार मंडळाला 101 रुपयाचे बहुमान केले. माझ्या मामाने त्यांना ज्ञानाचा अतांग सागर द्यावं हीच मामा चरणी प्रार्थना. ओविकार मंडळ आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा जसं त्या ठिकाणाला आनंद झाला होता आणि शेडजीचा जसा गायच्या गोट्याला मध्यान रात्रीला उजेड लागला या पडायला उजेड जसा लागला होता चकचकायला त्या ठिकाणाला. अरे उजेड लागला होता चकचकायला वाडा लागला होता विजगत चमकायला. बरं मध्यान रात्रीला एवढं पाहिजे त्या चंदूलाल शेडजीच्या मातेनं माता लागल्या विचार करायला. अरे माझा वाडा एवढा कसा विजगत लागला ये चमकायला. काय नवाल झालं माझ्या वाड्याला माझा वाडा कुणी पेटवला काय मात्र त्या जाग्याला. म्हणून देवा झोपले रे स्वतः मात्र त्या ठिकाणाला आणि चंदूलाल शेठजीची माता झाडकन उठले आणि जसं या गायच्या गोट्याला जशी निघून गेले आणि स्वतः मात्र निघून गेल्या बरोबर जसं त्या गायच्या गोट्यामध्ये त्या ठिकाणाला बाळू मामा देवा तुझं याड लागलं
जीवा पाड लागला बाळू मामा देवा तुझं याड लागलं थोडंफार नाही जीवा पाड लागला होता मनाला त्या जाग्याला ऐकून घेतलं काय चुकलंय काय बाळासाहेब शंकर आपले रानाचे कवडे यांच्याकडून 100 रुपये बाळू मंजनावाना चांगलं जसं विचार पडायला होता मनाला त्या जाग्याला विचार गेला मनाला देवा त्या वेळेला शेडजीच्या मातेनं जसे उजेड पाहिला आणि त्या उजेडाच्या दिशेनं शेडजीची माता निघून गेले जसं त्या बाळूमामानं ठेवलेल्या डोळीत त्या थाटी त्या ठिकाणाला लागली होती चकचकाय त्या ठिकाणाला अरे असणाऱ्या त्याच देवा थाळीच्या छिद्रातून उजेड लागला होता पडायला मात्र त्या जाग्याला आणि त्या छिद्रात स्वतः जैन बस्तीचं भगवान महावीरांचं दर्शन लागलं होतं घडायला त्या जाग्याला दर्शन लागले घडायला यांच्याकडून 500 रुपयाला बाळू मंजनावाना चांगलं सद्भक्त बाळासाहेब आंबे या एका आमच्या बालभक्ताने भविकार मंडळाला 101 रुपये बहुमान केले भविकार मंडळ शतशाभारे धन्यवाद सद्भक्त ओमकार तडवळ यांनी 101 रुपये बहुमान केले भविकार मंडळ शतशाभारे आहोत धन्यवाद 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 आता बाबा कसं आहे माहितीये का की बाबा 33 कोटी देव फक्त एकामुळेच देवळात राहिल्यात तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जर बाबा छत्रपती शिवाजी महाराज जरी दसत तरी 33 कोटी देव देवळात राहिलं नसतं आणि आपल्याला इथं बाबा भजन कीर्तन वव्या वालू जन्मकाळ काही बघायला मिळालं नसतं म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कशी करायची माहितीये का राजे तुमचे नाव घेता शौर्य येते अंगाला राजे तुमचे नाव घेता शौर्य येते अंगाला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला 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 शिवनेरी गडावर जन्म तुमचा झाला माता जिजाऊच्या बघा हो कोठाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बाबा कुठं झाला शिवनेरी गडावर आणि त्या शिवनेरी गडावर बाबा देवी शिवाई होती आणि ती जागृत देवस्थान होतं म्हणून त्या जिजाऊने काय केलं माहितीये का देवी जिजाऊचे नाव दिले तुम्हाला देवी शिवाईचे नाव दिले तुम्हाला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला यावे जन्माला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला शपथ तुम्ही घेतले मूडभर मावळ्यावर स्वराज्याची गुढी हो बारले छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा रायरेश्वर मंदिरी शपथ घेतली की हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे आणि बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बोटावर मोजण्या इतकं सैन्य होतं आणि मुघलांच्याकडे बाबा कित्येतरी पटीनं कित्येक हजार सैन्य होतं पण बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेचा मोठा आशीर्वाद होता म्हणून काय केलं माहितीये का स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा किल्ल्याला स्वराज्याचे तोरण बांधले
बसले तोरणा किल्ल्याला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला 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 सावळीच्या मोऱ्याचा निपत तुम्ही केला अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा जावळीच्या मोऱ्याचा निपात केला आणि बाबा अफजल खानाने एक मोठी युक्ती केली की छत्रपती शिवाजी महाराजांना बाबा गोड बोलून भेटाय बोलवायचा आणि शिवाजी महाराजांचा वध करायचा पण बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बुद्धी आणि शक्ती बाबा या जगाच्या पाठीवर कुणाकडे नव्हती बरोबर काय झालं माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्यामुळे काय झालं माहितीये का जसं विचार शिवाजी महाराजांचं एवढं शक्तीने युक्ती होती त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी जावळीच्या मोऱ्याचा निपात तुम्ही केला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला राजे तुमच्यामुळेच देव राहिले देवळाला राजे तुमच्यामुळेच देव राहिले देवळाला शिवाजी राजे परत तुम्ही यावे जन्माला 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 बाबा कोड पडेल होतं त्या शेडजीच्या मातेला मात्र त्या जाग्याला शेडजीच्या मातेला कोड पडलं जीवाला आणि स्वतः मात्र जसं त्या ठिकाणाला गायच्या गोट्याला ती ज्या देवळीतून उजेड होता त्या उजेडाच्या दिशेने शेडजीची माता गेले आणि जवळ जाऊन त्या वेळेला स्वतः मात्र ती थाटी त्या ठिकाणाला असणारी तीच देव्या थाटी घेतली हाताला आनंद झाला शेडजीच्या मातेला असणारी ह्याच देवा थाटीत आपल्या स्वतः मात्र जैन वस्तीचं आपल्या कुळस्वामीचं दर्शन झालं तेव्हा ती थाळी आपण देवघरात पूजूया म्हणून थाळी घेतली हाताला आणि असणारी तीच देवा थाळी देवघरात पूजायला ठेवली त्या जाग्याला देवघरात जशी निवडून ठेवली आता म्हणले त्या बाळूला दुसरी थाटी दिली पाहिजे आणि असणाऱ्या चंदूलाल शेडजीच्या आईनं स्वतः एक चांदीची थाटी आणि चांदीची वाटी त्या वेळेला अरे असणाऱ्या त्याच देवा देवळीत ठेवली मात्र त्या जाग्याला रामाची रात्र आता निघून गेली त्या जाग्याला म्हणा गेल्या या गोठाला काय आल्या गोठ्याला रात्र निघून गेली सवळच्या पाऱ्याला लहानताना बाळू मामा उठले मात्र त्या जाग्याला उठले त्या वेळेला नीतीच्या नियमाला जी काही काम हे बाळू मामाला दिले होते लहानतान्या वयाला त्या शेडजीच्या वयाला सर्व काम त्या लहानतान्या बाळू मामाने केले त्या ठिकाणाला लहानतान्या सर्व सारे काम त्या बाळू मामाने केले आता बाया गाई गुर घेऊन जायचं टाइम झालंय तेव्हा स्वतः मात्र जेवण करूया म्हणून लहानताना बाळू मामा निघून गेला दिवळीच्या जवळल्या बाजूला अरे बाबा ती स्वतः गळकी ताळी नसून चांदीची ताळी बाळू मामानं पाहिली वाईट वाटलं जीवाला पाणी आलं डोळ्याला मात्र त्या जाग्याला निघून गेला शेडजीच्या वाड्याला म्हणला ही माझी थाळी नव माझी ताटी कुठं आहे ती मला द्या त्या वेळेला एवढ्या मग वेळात विवाह एवढ्या मग टायमात विवाह शेडजीची
गावाला जसं त्या ठिकाणाला त्या चेडजीच्या मातेने सांगायची सुरुवात केली. अरे बाळू म्हणले तू तुला दिलेल्या थाळीत स्वतः मात्र रात्री तुझ्या कुलस्वामीचं स्वतः मात्र त्या जाग्याला अरे माझ्या कुलस्वामी देवाच्या आमच्या जैन बस्तीचं दर्शन घडलं या तेव्हा ती थाळी मी स्वतः देवघरात पूजल्यानं तुला त्याच्या बदलात अरे बाबा चांदीची थाळी दिल्या मात्र त्या जाग्याला. चांदीच्या थाळीत तू जेवत्या वेळेला ती कशाला घेतली ती गळकी थाळी होती त्या ठिकाणाला. आता बाबा कोण तसं करेल का? होय होय चांदीची दिसल्यावर म्हणाला असू दे मग चालतंय. मग मला तुला जर गळकी थाळी दिली आणि ती काढून घेऊन चांदीची किंवा पितळीची दिली तर तू काय करशील? घेऊन जाणार. घेऊन जाणार. होय होय. त्या बाळू मामा गरीबाचा देव होता आणि गरीबाला नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा देव बाळू मामा आहे. बाळू मामाने कधी उभ्या जन्मात कुणाकडं बाबा रुपया घेतला नाही किंवा कधी कुणाला वाईट मार्ग बाळूमामाने कधी सांगितला नाही. जेवढी जेवढी ह्या बाळूमामाच्या सानिध्यात राहिली, जेवढी जेवढी बाळूमामाची सेवा केली, ती बाळूमामाने सेवा स्वतःच्या डोक्यावर ठेवली नाही. म्हणून बाबा ह्या बाळूमामाला जगाचा मालक म्हणतात. म्हणून काय म्हणायचं माहितीये का? संत संग तुझा घेडला बाळूमामा र, तुझ्यावर जीव जडला, भोग भोग माग सरेला बाळूमामावर, मावर जीव जडला. संग तुमचा घडला बाळू मामावर, मावर जीव जडला, दुःख भोग मागे सरेला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. सत्याचा न्याय तुझ्या दरबारा, असत्याला नाही उतारा, अन्याय पाया खाली गाडला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. संत संग तुमचा घडला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. संत संग तुमचा घडला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. तुझे रूप मनोहर, पादा नयने हे सुख भरपूर, वेळ तुझ्या जीवावर चालला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. संत संग तुमचा घडला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. भोग मागे सरेला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. संत संग तुमचा घडला बाळू मामावर, तुम्हावर जीव जडला. सद्भक्त सुखदेव जांभळकर यांनी आमच्या भविकार मंडळाला 101 रुपयाचे बहुमान केले. भविकार मंडळ शतश आभारी आहोत, धन्यवाद. तसेच श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय कल्लकवाडी आमच्या संघावर नेहमीच आणि आमच्यावर प्रेम करणारे आमचे गुरुवर्य आनंद मामा यांनी पण आमच्या भविकार मंडळाची छोटीशी कला पाहून चाललेल्या मामांच्या कथेसाठी 501 रुपयाचे बहुमान केले. माझ्या मामांना दीर्घायुष्य, शतकोटीच्या आयुष्य, भरभराटीच्या आयुष्य, सुखासमाधानानं त्यांचा प्रपंच, गायीगुरानं त्यांचा गोटा कायम दुबदुबा हीच मामाचरणी प्रार्थना. भविकार मंडळ आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पण देवा त्या वेळेला शेडजीच्या मातेनं सांगून सुद्धा लहानताना बाळूमामा ऐकनासा झाला. मला थाटी दिली तर मी इथं जेवणार आणि तरच मी इथं राहणार. त्या वेळेला माझी ताटी मला परत द्या. ती जरी ताटी नाही दिली तर तुमच्या गायगुराच्या वाड्याला मी चाकरीला थांबणार नाही का? अन्न पाणी घेणार नाही. पाण्याचा तेमान अन्नाचं कणपण खाणार नाही. तुमच्या वाड्याला त्या जाग्याला असणाऱ्या लहानतान्या बाळूमामाना शेडजीच्या वाड्याला 2-3 दिवस जसा उपाशी राहिल्या बरोबर ओढ पडलं होतं. या मायाप्पा सीताच्या देवा त्या वेळेला विचार केला होता. म्हणाला चंदूलाल शेडजीनं त्या ठिकाणाला एवढ्या या वेळात एवढ्या या टायमात चंदूलाल शेडजे नवा चंदूलाल शेडजे नवा स्वतः मात्र चंदूलाल शेडजीनं त्या मायाप्पा सीताला सांगावा जसा निरोप दिला. तुझ्या बाळूला घेऊन जा ह्यो सांगावा जसा या मायाप्पा सीतानं ऐकून घेतला. त्या वेळेला मायाप्पा सीता लागला होता विचार करायला. कधी नाही ती शेडजीने मला पहिल्यांदा निरोप दिलाय. माझ्या वाड्याला गाईच्या गोट्याला बाळून काय तर चूक केल्या काय मात्र त्या जाग्याला काय तर माझ्या बाळून चूक केली असेल. आणि देवा त्या वेळेला स्वतः मात्र त्या ठिकाणाला आणि बाळासाहेब गडदे यांनी आमच्या भूविकार मंडळाला 101 रुपये बहुमान केले. भूविकार मंडळ शब्द आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विचार केला मनाला त्या ठिकाणाला आणि स्वतः मात्र त्या जाग्याला असणारा मायाप्पा सीत वाट चाल लागलाय करायला. वाट चाल करीत करीत असणार